सायली अजून घरी का आली नाही म्हणून सगळेजण खूप टेन्शन मध्ये असतात। अर्जुन पोलिसांना फोन करून सांगतो की माझी बायको घरी पोहोचलेली नाहीये। 24 तास झाल्याशिवाय मी कंप्लेंट करू शकत नाही, पण तुम्ही सायलीला शोधायला सुरुवात करा। हे ऐकून प्रिया खूप चिडते आणि विचार करते, हा अर्जुन तर पोलिसांपर्यंत गेला, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। असा विचार करून ती एक प्लान बनवते आणि अस्मिताला आपल्या बरोबर घेऊन जाते। सायली गुंडांच्या तावडीत असते, तिचे हातपाय बांधून ठेवलेले असतात, तोंडाला ही पट्टी बांधलेली असते। तेवढ्यात तिला अर्जुन समोर आल्याचा भास होतो। अर्जुन तिला म्हणतो, तुमची ताकद अशी वाया घालवू नका, जेव्हा ते गुंड येतील त्यांच्याशी लढण्यात तुमची ताकद वापरा, तुम्ही नक्कीच इथून सुटाल, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। अर्जुनचा भास झाल्यामुळे सायली खूप इमोशनल होते, तिला अर्जुनची खूप आठवण येऊ लागते आणि ती विचार करते की मला पुन्हा पुन्हा अर्जुन सरांचा भास का होतोय। तेवढ्यात गुंड तेथे येतात। सायली त्यांना म्हणते, मला सोडा, तरी गुंड तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवतात। आता आपण इथून कसं सुटायचं हाच प्रश्न सायलीला पडतो। इकडे प्रिया अस्मिताला रूम मध्ये घेऊन येते आणि म्हणते, आपल्याला त्या सायलीचा कायमचा निकाल लावायचा आहे। जेव्हा सायली आश्रमात होती तेव्हा ती अशाच वस्तू चोरून पळून जायची, मग मधुभाऊ तिला समजावून परत आणायचे। आपण सुद्धा एक प्लॅन तयार करू, आपण पूर्ण आईचे दागिने लपवून ठेवू आणि सांगू की तिने चोरले आहेत। ही कल्पना अस्मिताला खूप आवडते। प्रिया लगेचच साक्षीला फोन करते आणि तिला सांगते की तू सायलीच्या मोबाईलवरून कल्पनाला मेसेज कर की मी हे घर सोडून चाललीये, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। ही कल्पना साक्षीलाही आवडते। साक्षी लगेचच रूम मध्ये येते आणि सायलीचा फोन चोरते। महिपत साक्षीला फोन करून विचारतो, तू मला एवढे मिस कॉल का केलेस? तर साक्षी म्हणते, तुम्ही घरी आल्यावर मी तुम्हाला सांगेल, आणि ती फोन कट करते। तेवढ्यात चैतन्य तिथे येतो। चैतन्याला पाहून साक्षी खूप घाबरते, पण चैतन्याला काही माहित नसतं आणि तो तिच्याबरोबर डिनरला जायचं म्हणतो। साक्षी हो म्हणते। अश्विन आणि अर्जुन हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊ लागतात। तेवढ्यात प्रिया तेथे येते आणि म्हणते, पहा, पूर्ण आजीचे सगळे दागिने चोरी झाले आहेत। हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो। प्रिया म्हणते, हे दागिने नक्कीच सायलीने चोरले असतील आणि ती पळून गेली। अर्जुनला खूप राग येतो, परंतु प्रताप आणि पूर्ण आजीचा विश्वास बसतो की सायलीने दागिने चोरले असतील। अस्मिता सायलीबद्दल वेडवाकडं बोलू लागते, ती एक नंबरची चोर आहे, तिने दागिने चोरले असतील, तर अर्जुन चक्क तिच्यावर हात उचलतो। पूर्ण आजी त्याला थांबवते आणि म्हणते, माझा अस्मितावर पूर्ण विश्वास आहे, हे सगळं सायलीनेच केलंय। साक्षी सायलीचा मोबाईल वापरून कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज करते। अर्जुन हा मेसेज वाचतो की सायली आता घर सोडून निघून गेली आहे आणि ती परत कधी येणार नाही। हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन देवाला म्हणेल, मला सायलीला लवकरात लवकर पत्ता दे, आणि त्याच वेळेस अर्जुनला सायली दिसणार। अर्जुन गुंडांची धुलाई करून सायलीला सोडवेल, सायली त्याला मिठी मारेल। मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।